यंदाचा गणेशोत्सव श्री गणेश इंडस्ट्रीज सोबत साजरा करूया। अनेक व्हरायटीच्या सुंदर गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात। श्री गणेश इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर 1, औद्योगिक वसाहत, तहसील कार्यालयाजवळ, वृंदावन कॉलनी रोड, तासगाव। आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव मंडळासाठी 1 ते 7 फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील। सुंदर गौरी मुकुट, अखंड गौरी मूर्तीचीही उपलब्धता। तासगावकरांसाठी तासगावकरांनीच बनवलेले खास मूर्ती दालन। मनपसंत मूर्तींचे आजच बुकिंग करा। संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व समता रमेश कुंभार 9860 98 17 27 94 044 12 598। अनेक संघटनांचा उपोषणाला पाठिंबा। आज उपोषणाचा 3रा दिवस होता। टेंभू योजनेचं पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी उन्हाळ्यात कडेगाव शहर भागात मिळावं व उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जलसंपदा विभागानं तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीतर्फे DS देशमुख यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। अनेक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा देऊन पत्र दिलंय। श्री अष्टदेवी भजनी मंडळ संघटना, स्वर्गीय सुरेश बाबा स्टँड चौक रिक्षा संघटना, मुस्लिम समाजाच्या संघटनांनी, रिटायर फौजी संघटना, माळी संघटना, डॉक्टर व केमिस्ट असोसिएशन संघटना अशा विविध संघटनांच्या वतीनं पाठिंबा जाहीर केला। टेंभू योजनेचे अभियंता रेड्डिया, तहसीलदार अजित शेलार, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी उपोषणाला भेट देऊन चर्चा केली, परंतु समाधानकारक लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही असं पाणी संघर्ष समितीतर्फे जाहीर केलंय। SK न्यूज मराठी, कडेगाव, सांगली। गेली 7 वर्ष पाण्यासह अन्य प्रश्नावर अनेक आंदोलनं, अनेक उपोषणं, अनेक मोर्चे काढले, परंतु या राज्यातील शासन आणि प्रशासन हे गेंडेच्या कातडीचं आहे। कारण आम्ही अनेक आंदोलन करून आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते मार्गी लागलेले नाही। त्यामुळे आज उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि कडेगावसह कडेगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निकालात लागला नाही तर माझ्या जीवाचे कुठल्याही स्वरूपाची पर्वा न करता मला मरण पत्करावं लागलं तर चालेल, पण पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय माझं उपोषण संपणार नाही, एवढीच मी शासनाला प्रश्नाला विनंती करत आहे। टेंभूच्या पाण्याचा उन्हाळ्यातील जो पाणी प्रश्न आहे तो फार गंभीर आहे। टेंभूचं पाणी अपुरी कामे असल्यामुळे, बंदिस्त पाईपलाईनची वगैरे जे काय काम आहे ते अपुरी कामं असल्यामुळे टेंभूचं पाणी कडेगाव शहराला पुरेसं मिळत नाही, अगदी अंशतः मिळतं आणि त्यामुळे शेतीची पिकं आणि वाळून जातात आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर होतो। तर हा पाणी प्रश्न सुटावा यासाठी आमचे DS देशमुख पाणी संघर्ष समितीचे प्रमुख हे उपोषणाला बसलेले आहेत। 3रा दिवस आहे। जर काय त्यांच्या तब्येतीला कमी जास्त झालं तर शासन प्रशासन जबाबदार राहील। आज या ठिकाणी पाणी संघर्ष समितीचा एक कडेगावची सुपुत्र माननीय DS बापू देशमुख आणि त्यांचे सहकारी आज या ठिकाणी टेंभूच्या पाण्यासाठी गेले 7 ते 8 वर्ष लढत आहे आणि त्या लढ्यामध्ये त्यांना बऱ्याच ठिकाणी यश पण मिळालेलं आहे आणि अपयश पण आलेलं आहे, परंतु ही शेवटची लढाई असल्यामुळे टेंभूच्या पाण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेत्याला आम्ही आमच्या कडेगावच्या सर्व तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करत आहे। जय जय राम